तिळाचे लाडू बनवायचे मला, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे मला. त्याच्यामुळे मग लाडू करायचे आहे. संक्रांतीच्या दिवशी वेळच नाही मिळाला, म्हणजे राहून गेले बनवायचे, तर मी आता बनवते. तीळ वगैरे भाजून घेते अगोदर. तीळ छान असे मंद आचेवर भाजून झालेले आहे माझे, आणि थोडेसे थंड पण करून घेतलेले आहे मी. आणि मग आता हे थोडंसं मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे गूळ. तर गूळ मी हा एवढा पण नाही लागणार आहे, यातला लागेल तेवढाच मी गूळ वापरणार आहे, आणि बाकीचा ठेवणार आहे, जो रोजच मला थोडा थोडा लागत असतो. कसल्याही भाजीला वगैरे वरणाला थोडासा मी घालत असते, त्याच्यामुळे असं बारीक करून ठेवत असते नेहमी. तर मग सगळा गूळ मी बारीक करून ठेवलेला. आता मी हे तीळ जे आहे तर हे वाटीने मोजून घेते आहे, कारण वाटीचंच बऱ्याचदा मी कुठली गोष्ट नवीन जेव्हा करते तर वाटीच्याच प्रमाणात मी घेत असते. किलोवर किंवा पाव म्हणा किंवा ग्रॅममध्ये म्हणा, मला तो अंदाज जास्त समजत नाही, लक्षात येत नाही, किंवा मग ते चुकतं असं होतं. त्याच्यामुळे मला वाटीच्या प्रमाणात मी सहज करून घेते. मला वाटीच्या प्रमाणात पटकन जमतं ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तीळ मी वाटीच्या प्रमाणात मध्ये मोजून घेतलं, म्हणजे 1.5 वाटी असं तीळ होते. आणि अर्धी वाटी वगैरे असं शेंगदाण्याचं कूट मी याच्यामध्ये घालणार आहे. शेंगदाणे मी भाजून ठेवत असते, आणि ते भाजलेले जे शेंगदाणे आहे जेव्हा पाहिजे तेव्हा मी असं कूट करून घेत असते. थोडासा बनवून पण ठेवत असते. आता संपलेलं होतं म्हणून मी फ्रेश असे कूट करून घेतलेला आहे. आणि आता हे 1 वाटीच्या वर थोडासा कूट होता, पण तो हा सगळा वापरणार नाही मी. थोडासा काढून ठेवणार आहे बाजूला. आणि हे जे तीळ आहे, आता हे तीळ थोडेसे बारीक करणार आहे. जास्त पूर्णपणे बारीक नाही केलेले मी, थोडेसे ओबड-धोबड म्हणतात ना तसे मी ठेवलेले आहे. आणि आता शेंगदाण्याचं कूट आणि तीळ हे दोन्ही एकत्रच टाकणार आहे, थोडं थोडं बारीक करून. आणि हे जे आता मी जे तिळाचे लाडू बनवते आहे ना, तर ते पाकामध्ये नाही बनवते. तर ते फक्त असे सगळ्या गोष्टी मी बारीक करून घेते. जरा थोडं जास्त बारीक करणार आहे. जेव्हा पाकामध्ये बनवतो तेव्हा इतकं बारीक करण्याची गरज नसते, तीळ किंवा शेंगदाण्याचं कूट. तर आता मी ह्या सगळ्या गोष्टी घेते, आणि याच्यामध्ये जो गूळ मी बारीक करून ठेवला आहे ना, तर तो घालून मिक्स करून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी थोडासा गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हे मिश्रण घेतलं आणि गूळ घातलेला आहे. तर तो पूर्णपणे एकजीव नाही झालेला. थोडेसे गुळाचे त्याच्यामध्ये खडे लागत होते. त्याच्यामुळे मग मी काय केलं, तर संपूर्ण जो गूळ आहे तो मिक्सरला पूर्णपणे चिकन करून घेतला, म्हणजे एकदम चिकट होईल असा थोडा जास्त वेळ फिरवून घेतला. बघा असा चिकट झाला आहे. त्याच्याने काय होतं की या मिश्रणाला चिकटपणा येतो. आता हे थोडंसं मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे, आणि हाताने जो गूळ आहे तो अगोदर त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि सगळा गूळ मिक्स करून झाल्यानंतर तो हाताने तर पूर्णपणे नाही मिक्स होत. मग त्यामुळे मी काय केलं की पुन्हा एकदा हाताने करून झाल्यानंतर पण पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं एक चक्कर असं फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे ते सगळं मिश्रण आहे ते सगळं एकजीव होतं, आणि थोडं मिश्रणाला चिकटपणा येतो, आणि मग हाताने लाडू पटकन वळता येतात छोटे छोटे असे. पण मी आता हे जे केलं ना, तर याच्याऐवजी जे पाकातले लाडू बनवतो ना आपण, याच्याऐवजी जर मी गुळाचा पाक केला असता तर कमी वेळामध्ये ते बनतात, म्हणजे पटकन वळता येतात ते लाडू. याला खूप जास्त वेळ लागतो. तर मला पुन्हा एकदा हे जे लाडू बनवायची वेळ आली, तर पुन्हा एकदा मैत्रिणीला बोलवावं लागलं, मैत्रिणीची मदत घ्यावी लागली. हे बघा अशा पद्धतीने आता हे थोडंसं मिश्रण चिकट होतं, मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतल्यामुळे पूर्णपणे एकजीव झालं. हाताने पूर्णपणे मिक्स नव्हतं होत माझ्याकडनं. आणि आता हे सगळे लाडू हळूहळू मी वळून घेणार. आणि भरपूर वेळ गेला याच्यामध्ये. नेक्स्ट टाईम बघेन मी. आता मला हे जरी सोपं असलं ना करण्यासाठी, पाकामध्ये थोडंसं असं असतं की चुकतो की काय, किंवा थोडी भीती वाटते ना पाकाचं बनवत, किंवा तो गरम असतो तेव्हाच ते वळले गेले पाहिजे, हाताला चटके बसतात. पण ती पद्धत सोपी आहे, पटकन वळले जातात ते लाडू. आणि हे जे आहे ना, याला खूप जास्त वेळ लागतो.
हे जरी थोडंसं चिकट मिश्रण असलं तरी पण लाडू वळायला पटकन वळले जात नाही आणि वेळ जास्त लागतो याला. तर अशा पद्धतीने होतात लाडू, चांगले होतात. टेस्ट पण चांगली असते किंवा याच्या वड्या पण पडतात. तर माझ्याकडनं वड्या इतक्या नाही पडल्या, थोड्याशा कडेकड्याने वगैरे मी ज्या केलेल्या आहे. नंतर कंटाळा आला मला एवढे सगळे लाडू वळायचा. त्याच्यामुळे मग मी तेच केलं की एवढे लाडू बनवले. एवढे झाले लाडू करून आणि बाकीचं वड्या केल्या. हे कडेकडेचं काढलं, अजून थोडं थंड होऊ देते आणि नंतर मग काढून बघते वड्या निघता की नाही माहीत नाही. आता केल्या तर आहे अर्ध्या ह्याच्या आणि एवढे लाडू केले. बघू, माझं आवरला. आज स्वयंपाक वगैरे मी लवकर केलेला आहे आणि चहा ठेवला. चहा प्यायचं, बाकी संध्याकाळ झाली आहे आणि स्मित झोपलेलं होतं. इतके वेळ केव्हाच उठवती पण उठे ना, नाही तर कसं. स्मित उठला आहे. मला जायचं आहे मेन रोडला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. तर त्याच्यासाठी काही गोष्टी आणायच्या होत्या, पण स्मितचे पप्पा घरी नाही आहे. संध्याकाळची वेळ थंडी वाजते आणि मेन रोडला संध्याकाळच्या वेळेला पाय ठेवायलाही जागा नसते. तेव्हा मी स्मितला घेऊन गाडी चालवून त्या मेन रोडला शक्यच नाही आहे. ती थांबायलाच जागा नसते किंवा तो एकटाही गाडीवर कुठे बसणार नाही किंवा तो चालणार पण नाही. तर म्हणून मग मला जाता येईन आणि स्मितचे पप्पा पण घरी येईना. आता अंधार पडतं आहे पण ते अजूनही घरी येईना. कसं करून कसं जाऊ, काय करू. आवरून ठेवलं सगळं, बघते आता उशिरापर्यंत 8-9 वाजता जावं लागेल. मग आता स्मित तर उठला, त्याला जेवू वगैरे घालते. स्वयंपाक केला मी लवकर. बघू, हळदी कुंकवाला पण जायचं आहे आता. एवढे उशिरा 9-9 वाजता लोकांची इथं हळदी कुंकवाला जायला पण चांगलं नाही वाटत ना, लवकर गेलं पाहिजे. स्मितचे पप्पा घरी येतात आणि त्यानंतर मग मी जायचं, नाही तर मग कॅन्सल करायचं. कारण स्मितला जर सोबत हळदी कुंकवाला घेऊन गेलं तर तिथं तेवढी गर्दी बघून उलट्या करतो. त्याला ते नाही सहन होत गर्दी वगैरे, तो चिडचिड करतो, बसत नाही, उंबरासुद्धा ओलांडत नाही, असं करतो. हळदी कुंकू घ्यायला थांबू देत नाही तिथे 2 मिनटंसुद्धा. मग कसं न्यायचं, काय करायचं, हा प्रॉब्लेम आहे. आणि हळदी कुंकू असू द्या, सणवार असू द्या, स्मितच्या पप्पांना उशिरा सुट्टी भेटते. त्यांना लवकर हे नसतं. त्यांना सुट्टीच्या दिवशीसुद्धा कामं असतात, असा प्रकारे. मग मी काय करायचं एकटीने, असं आहे. त्याला घरामध्ये एकटे सोडून जाऊ शकत नाही, त्याला सोबत घरी कुठे जाऊ शकत नाही. एकच पर्याय आहे, त्याला घेऊन गुपचूप घरामध्ये मी बसणं. एवढं एकच करू शकते. बघूया, आले लवकर वेळेमध्ये तर जाते, नाही तर मग कॅन्सल करते. वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. चला, त्यानंतर नेक्स्ट डे आहे बघा. इथे रांगोळी काढलेली आहे. हळदी कुंकू, हळद आणि कुंकू ठेवलेलं आहे, तीळ ठेवलेलं आहे छोट्याशा वाटीमध्ये आणि अशा पद्धतीने पैठणी साडीचं मी काठ आणि पदर छोटंसं छोटीशी नाही, छान अशी रांगोळी माझ्या मैत्रिणीने काढलेली आहे. कारण मला वेळ नव्हता आणि बाजूला मी अशा पद्धतीचा छापा घेतलेला आहे जेव्हा मी त्या गोडाऊनमध्ये गेलेले होते रांगोळ्या घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने छान असं आणि एका बाजूला इथे पाणी आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या. घरामध्ये बघा फास्ट मी काहीतरी पटकन, मला वेळ नव्हता म्हणून अशा पद्धतीने डेकोरेशन छोटंसं केलेलं आहे बघा. पतंग वगैरे भिंतीला थोडेसे लावलेले, थोडी फुलांची रांगोळी काढलेली आणि बाहेर खूप सुंदर असा पैठणीचा रिअल पदर आहे असं वाटत होतं. नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. वेळ आहे संध्याकाळची आणि आज आहे हळदी कुंकवाचा प्रोग्राम ठेवलेला मी आणि तयार पण झालेली आहे. जी एक साधी वर्क जी मी मागे फॉल करताना तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दिसलेली असेल, ही ती साडी आधी आता फर्स्ट टाईम मी नेसते आहे. तर दिवाळीला पण मी काठाची साडी आणि आंबाडा वगैरे घातलेलं होतं. आता वेगळं लुक केलेलं मी, म्हणजे सिंथेटिक अशी साडी नेसलेली आहे शिफॉनची आणि अशा प्रकारे केस मोकळे सोडले, आंबाडा नाही घातलेला. आणि स्मित झोपलेला आहे. स्मित खूप त्रास देत होता मला. आणि इकडे डेकोरेशन माझं झालेलं आहे. जसं मला जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केला. रांगोळी काढण्यासाठी माझ्या मैत्रिणींनी मला मदत केलेली. आणि बघूया, हे माझं, मी आता हे
असं माझं पूर्ण लूक दाखवतो मी. अशा प्रकारे स्मित झोपलाय अंधारे इकडे, आणि त्याने सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे बेडरूममध्ये. इकडे मी येऊ देत नाही कारण इकडे मी आवरलेलं आहे. तो हे सगळं काढून घेतो. हे भिंतीचं ते तिकडे लावलेलं मी पतंग वगैरे थोडंफार डेकोरेशन केलं. हे फुलांचं पण ठेवणार नाही तो, आणि हे टेबलवरचं पण ठेवणार नाही. त्याच्यामुळे तो झोपेनाच, आत्ता झोपलेला आहे. बघूया थोडा संध्याकाळपर्यंत जास्त वेळ झोपला तर बरं होईल, म्हणजे गर्दी कमी होऊन जाईल. मला दाखवते हे जे आहे वाण. मी अशा प्रकारचे डबे घेतलेले आहे. छान डबे आहे. हे मागच्या वर्षीच मी घेतलेले, पण स्मित अचानक आजारी पडला, तर मग त्याच्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला करताच आला नाही, आणि त्याचं हे संपून पण गेलेले होते. 15 दिवस होऊन गेलेले होते. त्याच्यामुळे आता यावर्षी ते सगळे असेच पॅक आहे, पूर्ण पॅक आहे बघा. ते काहीच नाही, दिवाणमध्ये ठेवलेले होते. आता हे सगळे काढते. 2 डझन आणलेले होते, आणि आता हे थोडेसे आणलेले, कारण हे पुरता की नाही माहीत नाही. आणि हे अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर झाला, छान असा झाला. स्मित आणि स्मितचे पप्पा त्यावेळेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे 9, 9:30पर्यंत बायका येत होत्या, उशिरापर्यंत होत्या. काही काही बायका उशिरा आलेल्या. त्याच्यामुळे स्मितचे पप्पा, स्मित कंटाळला आणि त्याला बाहेर चक्कर मारायला घेऊन गेलेले, आणि ते पण थोडं फिरून आलेले. आणि त्याच्यामुळे मग शांतता होती, आणि शांततेत असं छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे. 2-3 वर्ष माझा गॅप गेलेला होता, नाही काही कारणांमुळे करता आलेला मला. आणि मग आत्ता मग बिल्डिंगमधल्याच बायका होत्या माझ्या ओळखीच्या सगळ्या, आणि मैत्रिणी काही आलेल्या होत्या माझ्या. तर असा छोटासा कार्यक्रम हळदी कुंकवाचा मी केलेला. छोटंसं डेकोरेशन, छान असं प्रसन्न वाटावं म्हणून थोडेसे फुलं वगैरे सकाळी मी आणण्यासाठी गेलेली होते. तर सकाळी सकाळी फुलांचं मोठं मार्केट छानपैकी भरतं गणेशवाडीमध्ये गंगेवर. तर खूप छान फुलं मिळाली मला, आणि भरपूर अशी फुलं आणलेली होते मी. गुलाबाच्या पाकळ्या आणि झेंडूचे, शेवंती वगैरे. पण सांगू का, मला रांगोळी आणि हे सगळं गोष्टी आवडत, आणि स्मित खूप जास्त त्रास देत होता. स्मित झोपलेला नाही अजिबात. स्मितला समजलं मी काहीतरी करते, तर मग तो मध्ये मध्ये येत होता, त्रास देत होता. खूप जास्त त्रास झाला. म्हणजे त्याला सांभाळण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे जेव्हा मी असं काही गोष्टी करत असते. तर खूप त्रास देतो. तो झोपला तरच मी काहीतरी करू शकते, आणि तो झोपत नाही अशा वेळेला. त्याला कळतं इथे काहीतरी वेगळं करते, आणि मग त्याला पण बघायचं असतं की ही काय करते. मग त्यामुळे तो झोपतच नाही अजिबात असं काही मी करत असले तर. आणि मग अशा पद्धतीने हळूहळू केलं. रांगोळी वगैरे काढली, तर माझ्या मैत्रिणीलाच सांगितली काढायला. मी सारखी सारखी उठू बसू शकणार नव्हते. स्मितला पण बघायचं. घरामध्ये पण थोडंसं डेकोरेशन केलं. थोडे थोडे पतंग वगैरे इतर गोष्टी मी लावल्या थोड्याशा. आणि फुलांचं तर मी ठरवलेलं होतं, तशा पद्धतीने नाही करता आलं. इतकी छान फुलं होते, इतकं छान होतं, पण मला ते वेळ नाही मिळाला फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी. फुलांच्या खूप सुंदर सुंदर रांगोळ्या, खूप छान डेकोरेशन करता येतं, डिझाईन बनवता येते, पण म्हणजे मला वेळ नाही मिळाला, शक्य नाही झालं. त्याच्यामुळे मग बरेचसे फुलं वाया गेले माझे, खरं सांगते. जे ठरवलेलं होतं ते नाही पूर्ण झालं. मग घाईघाईमध्ये मी छोटीशी एक फुलांची रांगोळी काढली, आणि एक छोटंसं हे केलं. नाहीतर नाही, मला टी लाईट वगैरे, समया वगैरे लावून छानसं डेकोरेशन, सगळं काही मनात होतं, सगळं काही ठरवलेलं होतं, पण वेळेमुळे नाही मला करता आलं. मला स्वयंपाक पण करायचं होता, स्मितला जेवू घालायचं होतं, अशा इतर सगळ्या गोष्टी होत्या, आणि नाही झालं. आणि कसं होतं की यायला आमंत्रण दिल्यानंतर बायका लवकर यायला भरपूर सुरुवात होते, आणि संध्याकाळपर्यंत मग ते येत राहतं बराच वेळ चालू होतं. आणि मग त्यामधल्या पिरियडमध्ये आपल्याला काही करता येत नाही, कारण मग अचानक कोणी पण येतं. आणि मग घाई झाली मला. 5 वाजेपर्यंत, 5:30पर्यंत मी सगळं काही आवरून ठेवलेलं होतं. पुढचं नाही शक्य झालं. स्मितलाच मग स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या. तर अशा पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान झाला.
पण एकटीच होती, हाताखाली कोणी नव्हतं. पण छान असा कार्यक्रम झालेला, आरामात झालेला, शांततेत झालेला. कारण स्मितचे पप्पा स्मितला घेऊन, स्मित माहीत होतं स्मित त्रास देणार आहे, स्मितने असं काही करू दिलेलं नव्हतं. आणि म्हणजे चिडचिड केली असती एवढा वेळ त्याला बेडरूममध्ये बसलंही नसता, पुढे हॉलमध्ये गेला असता तर गर्दीमुळे, किंवा मग ते डेकोरेशन त्याने ते खराब केलं असतं, ते ठेवलेलं त्याला ते चाललंच नसतं. म्हणून मग ते त्याला बाहेर चक्कर मारायला घेऊन गेले स्मितचे पप्पा, आणि मग त्याच्यामुळे मग शांततेत असं झालेलं आहे. तर आहे आता दरवर्षी करेन छोटं मोठं असं, जेवढं शक्य होईल मला तेवढं. सवासणीचा सण असतो छानपैकी, हौस असते, बायका बायका एकत्र येतात, त्यानिमित्ताने भेटणं होतं आणि एकमेकीला मान देणं, हळदी कुंकवाचं मान असतो. तर अशा पद्धतीने केलं. आता 2-3 वर्षांच्या गॅपनंतर मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, आणि मैत्रिणी वगैरे ज्यांना यायला शक्य होत नाही त्या मला निमित्ताने भेटल्या हळदी कुंकवाच्या. तर अशा पद्धतीने छानपैकी कार्यक्रम झाला. तर हा छोटासा व्हिडिओ पण मी इथे थांबवते. तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, छान छान कॉमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय.